सरकारला विनंती, आता जी पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेत पुढील आंदोलन कसं करायचं हे आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे। आज आपण सरकारला झेपणार नाही या आंदोलनाची दिशाची घोषणा करणार आहे। 25 तारखेच्या नंतर सरकारला पेलणार नाही या आंदोलनाची घोषणा करणार आहे। ती आपण घोषणा 3 वाजता आज करणार आहे। जी घोषणा होईल एक मतानं सांगा, जी पुढे आंदोलनाची दिशा आज आपण 3 वाजता ठरवणार आहे ती मराठा मायबाप म्हणून मी तुम्हाला विश्वासात घेऊन ती दिशा ठरवणार आहे। ठरवलेली दिशा एक मतानं सांगा, तुम्हाला ती मान्य आहे का? कारण जिथं समाजाचं हित तीच घोषणा होणार। समाजाचं हित आणि समाजाला जिथं न्याय आहे तीच आंदोलनाची दिशा होणार। आजची घोषणा सरकारला झेपणार नाही ही होणार आणि 25 ला आंदोलन पेलणार नाही याची घोषणा होणार। दोन्ही शब्दाचा अर्थ सरकारला टप्प्यात आल्यावर कळणार। आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे, आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे, तेव्हा आम्ही मिळवणार। तुम्ही सलाईनवर इतक्या कोमात येत आम्हाला माहित नाही। आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहे, कारण तुम्हाला बी वेळ दिला होता आणि तुम्ही तुमच्या तयारीला लागायला पाहिजे होतो किंवा लागलेला असता। आता आपला बैठकीतला शेवटचा मुद्दा, मला माझ्या मायबाप मराठा समाजाची गरज आहे। मी तुमच्या पाया पडून सांगतो, रोज सांगतो, आता शेवटचं सांगतो, कुणी आत्महत्या करू नका। मला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढणारे पाहिजे। तुम्ही माझ्या बरोबर लढा, माझ्या खांद्याला खांदा लावून लढा। तुमचा लहाना भाऊ म्हणून लढा, कुणी मुलगा म्हणून लढा, पण खांद्याला खांदा लावून लढा। मराठ्यांचा एक एक माणूस जर कमी व्हायला लागला तर आपल्याला आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय, आपण ते यशस्वी करायचं कसं? ज्यांच्या डोक्यात हा विचार आहे त्यांच्यासाठी हात जोडून सांगतो, जर मराठा समाज जास्ती संख्येने राहिला, जास्तीचा एकजूट राहिला तर आपला विजय होणार आहे, आपली एकजूट राहणार आहे।